पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने अजित पवार गुट के लोगों पर आरोप लगाने के भाजपा के षड्यंत्र पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि अजित पवार गुट पर अपने ही लोगों से आरोप लगवाने की कोशिश हो रही है। इस मामले में सीआईडी जांच होनी चाहिए ताकि सच्चाई सामने आ सके। अंजलि दमानिया और मुंडे पर आरोपों के संबंध में उन्होंने कहा कि मामला न्यायालय में है, इसलिए इस पर बात करना उचित नहीं है। उन्होंने राहुल गांधी के संसद भाषण पर भी सवाल उठाया और कहा सरकार ने ईवीएम घोटाले के जरिए सत्ता प्राप्त की है। काल राहुल गांधी साहेब यांनी लोकसभेमध्ये जे आरोप केलेत, काल राहुल गांधी साहेबांचं लोकसभेमध्ये अतिशय सुंदर भाषण केलं त्यांनी आणि त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा विषय काढला आणि महाराष्ट्राचा विषय काढून कशा पद्धतीनं 2019 ची लोकसभा ते 2024 ची लोकसभा म्हणजे 5 वर्षामध्ये किती मतदान वाढलं, अंदाजे 7 लाख आणि 2000 च्या लोकसभेपासून तर 2024 च्या विधानसभेपर्यंत 4 महिन्यामध्ये किती मतदान वाढलं, 70 लाख। हे 70 लाख जे मतदान वाढलं म्हणजे 5 वर्षात फक्त 7 लाख मतदान वाढतं आणि 4 महिन्यात 70 लाख मतदान वाढतं। त्याच्यामुळे त्यांनी संशय व्यक्त केला की याच्यामध्ये हे मतदान, या मतदानाच्या भरोश्यावर सध्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र लोकांचं जे सरकार आहे, हे फक्त हे 70 लाख जे मतदान जे जास्तीचं वाढवून करण्यात आलं आणि जशा पद्धतीनं ईव्हीएमचे घोटाळे झाले त्याच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा आमचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा हायकोर्टामध्ये गेले। हायकोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला डायरेक्टिव्ह देऊन 2 आठवड्यामध्ये संपूर्ण माहिती द्यायला लावली। त्याच्यामुळे अतिशय गंभीर प्रकरण आहे। आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून इथे आहे, हे ईव्हीएम सरकार आहे। हे 70 लाख मतदान ज्या पद्धतीनं 4 महिन्यामध्ये म्हणजे 2024 ची लोकसभा ते 2024 ची विधानसभा या 4 महिन्यामध्ये कसं वाढलं, त्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती इलेक्शन कमिशनने दिली पाहिजे, नावासहित दिली पाहिजे, मतदारसंघासहित दिली पाहिजे, तेव्हा या सर्व गोष्टी पुढे येतील। आणि सर्व आता सगळीकडे चर्चा आहे, महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की हे सरकार जे इथे आलं हे सरकार ईव्हीएम मध्ये घोटाळा करून आलेलं सरकार आहे, हे ईव्हीएम सरकार आहे। आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित करत असताना राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा इलेक्शन कमिशन याच्याबद्दल काही बोलत नाही। त्याच्यामुळे ही माहिती लवकरात लवकर पुढे आली 70 लाख मतदानाची तर माहीत पडेल की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये घोटाळा झाला हे उघडकीस येईल आणि हे उघडकीस आलं नाही पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी घाबरते। तुम्ही सगळे आरोप करता पण कुठले असं सॅम्पल आहे का तुमच्याकडे, म्हणजे कुठल्या मतदारसंघाचं की जिथे तुमच्याकडे असलेली यादी वेगळी आणि प्रत्यक्ष झालेल्या मतदानाची पर्सेंटेज वेगळी? असं आहे, तुम्ही प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पहा 2019 ची लोकसभा ते 2024 च्या लोकसभेमध्ये किती मतदान वाढलं 5 वर्षात। 5 वर्षात जर फक्त थोडंसं मतदान वाढतं, 2000-3000 वाढतं आणि 2024 च्या विधानसभेत ते 2024 च्या लोकसभेमध्ये 2024 लोकसभा आणि 2024 च्या विधानसभेमध्ये समजा 15,000, 16,000, 20,000 वाढतं, तर 5 वर्षामध्ये 2,000 वाढतं आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये फक्त तुमचं 15,000, 20,000 वाढतं। हे कसं काय होतं, हे कसं काय झालं? आणि या सर्व गोंधळामुळे, या सर्व घोटाळ्यामुळे हे सर्व महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागलेले आहेत, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014 मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती, त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवल्या होत्या, पूर्णच्या पूर्ण मतदारसंघ। आणि मोदींची लाट असताना त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 288 पैकी भारतीय जनता पार्टीच्या फक्त 122 आमदार निवडून आले होते, फक्त 122 मोदी साहेबांची लाट असताना। आता 2024 मध्ये नरेंद्र मोदी साहेबांची लाट नाही, शेतकरी नाराज, महागाईचा प्रश्न, अनेक प्रश्न असताना यावेळेस भारतीय जनता पार्टीने 149 जागा विधानसभेच्या लढवल्या आणि 132 जागा निवडून आणल्या, 89%।
म्हणजे 2014 मध्ये मोदीची लाट असताना 42% जागा निवडून आल्या आणि यावेळेस मोदी साहेबांची लाट नसताना, महागाईचा प्रश्न असताना, शेतकरी नाराज असताना 89% जागा निवडून आल्या. याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. 100% याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये गोंधळ करून मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये गोंधळ करून हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. असं आहे की या विषयाची याचिका ऑलरेडी नागपूरच्या हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि आता हे मॅटर हायकोर्टामध्ये असल्यामुळे तिथं आता त्याची सुनावणी होऊन योग्य तो निर्णय होईल. त्याच्यामुळे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे या बाबतीत बोलणं योग्य नाही. एकूण या सरकारमध्ये गेल्या 2 महिन्यात प्रचंड आरोप प्रत्यारोपांच्या फैली सुरू आहे काही मंत्र्यांवर. कसं बघताय या सगळ्या प्रश्नाला? ठीक आहे, जे काय आता आरोप होत आहेत त्याची गांभीर्याने दखल राज्य शासनाने घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री आहे, बाकी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी घ्यायला पाहिजे. डीपीडीसीची योजना ही तुमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली. त्यामध्ये जे बदल केले गेले ते माहिती सरकारच्या काळामध्ये झाले. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना जो थेट लाभ तुमच्या सरकारच्या काळामध्ये मिळत होता, या निर्णयामुळे जवळपास 13 लाख शेतकऱ्यांपासून वंचित राहावं लागलं. बरोबर आहे. म्हणूनच म्हटलं मी की हे संपूर्ण प्रकरण आता कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. नागपूरच्याच हायकोर्टामध्ये आहे. त्याची रीतसर सुनावणी चालू आहे. आता तिथं रीतसर सुनावणी चालू आहे तर त्याचा काय निकाल येतो त्याची वाट पाहू आम्ही. नाही, पण आता ज्या पद्धतीने हे सगळे आरोप होत आहे, म्हणजे एकतर त्यांच्या आधीच्या काळातले आणि आता धनंजय मुंडेवर जे आरोप होतात, ते सगळ्या आरोपानंतर काय तुमची मागणी असणार आहे? आता ज्या बीडच्या प्रकरणामध्ये आम्ही अनेकदा बोललो आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख याला अमानुष पद्धतीनं त्याला मारण्यात आलं, त्याची हत्या झाली, त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने पावलं उचलावी. नाही, जो कोणी दोषी असेल आता हे दोषी ठरवण्यासाठी न्यायालयात 5, 10, 15 वर्ष लागले. आता खूप साऱ्या गोष्टी थेट धनंजय मुंड्यांवर येऊन थांबत आहे. कसं आहे तिथे आता CID इन्क्वायरी करत आहे, SIT बसवली आहे, ज्युडिशियल कमिशन इन्क्वायरी करत आहे. याचे लवकरात लवकर रिपोर्ट समोर आले पाहिजे, त्याच्यामुळे सत्य तर माहीत पडेल काय ते. असं वाटतं का कुठेतरी अजित पवार यांच्या मंत्र्यांना लक्ष केलं जात आहे? काय त्याच्याबद्दल बोलणं सध्या योग्य नाही. माहिती संपूर्ण या ज्युडिशियल कमिशनची किंवा इन्क्वायरी कमिशनची माहिती पुढे आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलता येईल. इन जनरल छगन भुजबळ असेल, त्यानंतर धनंजय मुंडे असेल, कुठेतरी असा एक आपला ट्रॅक पाहायला मिळतो की सातत्याने अजित पवार यांच्या आमदारांना किंवा मंत्र्यांनाच लक्ष केलं जात आहे. एक हिडन पद्धतीने अजित पवारांचा हा असं दिसतं असं की हे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर चालू नाही का, एका पक्षाच्या एका अजितदादाच्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध आपल्याच माणसाला आरोप करायला लावायचे असू शकतं याच्यावरती. आता त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स आहे, काय कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे. पण ज्या पद्धतीच्या घटना तिथे घडल्या त्याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत जे दादा पाहायला मिळायचे ते नवीन सरकारमध्ये पाहायला मिळत नाही. ते फार बोलणंही टाळतात किंवा जे अग्रेसिव्ह होतो तो कुठेतरी दबला आहे का त्यांच्या मंत्र्यांवर टार्गेट केला? नाही, हे जे प्रकरण जर फास्ट ट्रॅकवर करून हे जर याची चौकशी करून लवकरात लवकर CIDची इन्क्वायरी करून किंवा SIT बसून त्यांनी चौकशी करून त्यांनी जर अहवाल दिला किंवा ज्युडिशियल कमिशनचा अहवाल लवकरात लवकर आला तर सर्व ज्या काही गोष्टी घडल्या त्या पुढे येतील आणि त्या पद्धतीनं जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. संजय राऊत यांनी म्हटलेले की वर्षामध्ये काळ्या रेड्याचे शिंग काढलेली आहे आणि इकडूनच काळ्या जादूचं प्रकरण म्हणून मुख्यमंत्री जात नाही. तुम्ही कसं बघताय या सगळ्याची? आता संजय राऊतांची माहिती त्यांना मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांना जास्ती माहिती आहे त्याची आणि ज्या संदर्भात ते बोलले ते त्यांना जास्ती माहिती असल्यामुळे बहुतेक बोलले असेल. आणि खरी गोष्ट आहे की आतापर्यंत जो कोणी मुख्यमंत्री आहे तो वर्षा बंगल्यावरच राहायला जातो. आता देवेंद्र फडणवीस का गेले नाही वर्षा बंगल्यावर त्याच्याबद्दल संजय राऊत यांना माहिती असेल त्याच्यामुळे ते बोललेत. अभिनेते सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या